साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। लायनेस क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे। दिनांक 10 मार्च रोजी लायनेस क्लब ऑफ सोलापूर यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या थाटामाटाने पार पडला। सुरुवातीस माजी अध्यक्षा रंजना पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले। माजी प्रांतपाल लायनेस अंजू मालू यांनी नवीन अध्यक्षा नंदा लाहोटी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना जबाबदारीची शपथ दिली। नवीन अध्यक्षा म्हणून लायनेस नंदा लाहोटी, सचिव राधिका सोनी, खजिनदार म्हणून ज्योती चंडक यांची निवड झाली। पदग्रहण समारंभात नवीन सदस्यांचा शपथविधी समारंभ करण्यात आला। अध्यक्षता के नाते आप मुख्य कार्यपालिका अधिकारी है और आगामी वर्ष आपका है। क्लब व संचालक मंडल की प्रत्येक बैठक में आपको अध्यक्षता करनी होगी और इस नाते आपको अत्यंत नियमित व समय का पाबंद होना होगा। आपको अपने विवेक से क्लब की प्रशासनिक व सेवा समितियों का गठन करना होगा, जिस पर क्लब की समस्त गतिविधियां निर्भर रहेगी। यह वर्ष आपका है। समय समय पर एवं वर्ष के अंत में अपने कार्य का विवरण सदस्यों के समक्ष रखना होगा, जो आपके लिए चुनौती है, क्योंकि आपकी उपलब्धियां इतिहास बनेगी तथा आने वाले वर्षों में आपके कार्यों से ही आपको जाना जाएगा। अतः यह आप पर निर्भर है कि आप वर्ष भर की कार्य योजना बनाएं एवं अपने सब साथियों का विश्वास में लेकर उनकी पूर्ण परंपराओं का न केवल कायम रखे वरन अन्य संस्थाओं के लिए भी एक उदाहरण बने। आप इनका पालन सुयोग्यता से करें। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ आहार तज्ञ डॉक्टर सोनाली घोंगडे यांनी समतोल आहाराविषयी मार्गदर्शन केले। बरेचदा आपल्याला असं होतं की फ्रूट विथ मिल्क हे खाणं म्हणजे विषयुक्त आहार घेणं आहे। इनफॅक्ट आयुर्वेदात पण हे मेन्शन केलेलं आहे। तर फळं आणि दूध आपल्याला एकत्र करून खायची नाही। बरेचदा दूध भात, दही भात, दूध चपाती, दूध भाकरी, ताक भात, ताक भाकरी। आता बरेचदा असा प्रश्न येतो की खूप पूर्वी लोक हेच खायचे, मग काय? मेन आपले जे अँसेस्टर्स होते, खूप जुनी लोक होती, ती मिट्टी, पाणी, धूप, हवा, सब रोगों की एक ही दवा, हा गोष्टच आपल्याकडे राहिलेली नाहीये। पाण्यात खेळू नको, मातीत खेळू नको, वाऱ्यात जाऊ नको, उन्हात बसू नको, हे आपण किती वेळा सांगतो आपल्या मुलांना पण, आणि आपणही तेच करतो। आपण फक्त सिमेंटच्या भिंतीमध्ये बसून फक्त आपले दिवस काढतोय। नेचर पासून आपण खूप लांब चाललोय। ती लोक कम्प्लिटली नेचर मध्ये असायची, त्यामुळे त्यांनी जसं म्हणायचे ना की दगड खाल्ले तरी पचायचे, त्यांना इतकी त्यांची पचनशक्ती होती। पण आता ऑलरेडी नेचर पासून दूर आहे, त्यात चुकीचा आहार, त्यात रॉंग कॉम्बिनेशन, मग आजारपणाला तर जागा राहणारच। त्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी मॅटर करतात। म्हणून मग तुम्ही पहिला मुद्दा हा आहे की रॉंग कॉम्बिनेशन खायचं नाहीये। दुसरा मुद्दा जे मी सांगितलं की दूध भात, दही भात, डाळ भात, डाळ भात नाही, दूध भात, दही भात आणि ताक भाकरी किंवा दूध चपाती हे पदार्थ काही, किंवा बरेचदा आपण मुलांना पण सॉस चपाती, जॅम चपाती, तूप साखर चपाती, लोणचं चपाती, हे सगळे रॉंग कॉम्बिनेशन्स आहेत जे बॉडीत जाऊन ऍसिड तयार करतात। पटकन फास्ट व्हावं म्हणून आपण या गोष्टी द्यायला जातो, पण हे आरोग्याचं मेन म्हणजे घातक लक्षण आहे। यानंतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महिला दिनाचे औचित्य साधून त्या सर्वांचा सन्मानपत्र, शाल, माळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सरिता जोशी, पद्मा भूतडा, सुनीता बजाज, सुवर्णा कटारे, अनु मोहिते, छाया बुर्डे या महिलांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर वैष्णवी बजाज या विद्यार्थिनीस सहाय्यता म्हणून लॅपटॉप प्रदान करण्यात आला। याप्रसंगी लायनेस नंदा लाहोटी यांनी वर्षभर मोठ्या जोमात काम करण्याची ग्वाही दिली। नमस्कार। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानते की आपण मला अध्यक्षपद भूषवण्याची संधी दिलीत। मी आपणा सर्वांना ग्वाही देते की मी या संधीचे सोने करीन। आजपर्यंत लिनेस सर्व्हिस ऑर्गनायझेशन ने जे कार्य आखून दिले
आहेत ते तर मी निश्चितपणे करणारच आहे, पण माझ्या सदैव प्रयत्न सहित की समाजातील तळागाळात पोहोचून मी माझा मदतीचा हात देईन. जेथे जेथे काही कमी तेथे तेथे उभे राहू आम्ही. जेथे जेथे काही कमी तेथे तेथे उभे राहू आम्ही. हे सदैव स्मरणात ठेवूनच मी माझ्या कार्याची दिशा आखेन. मैं घर से अकेला चला और कौरव का बनता गया, काढव का बनता गया. असे माझ्या सर्व लिनेस मैत्रिणींना घेऊन मी समाज कार्य करेन व मला विश्वास आहे की माझी अध्यक्षा व सर्व सभासद मला पूर्ण साथ देतील. कारण आपल्या सर्वांच्या साथीनेच हा निश्चयाचाच महामेरू पार पाडणार आहे. थोरा मोठ्यांनी सांगितलेच आहे की आपली ओळख आपल्या कामानेच व्हावी. याप्रमाणे मी सतत कार्यमग्न राहीन व पुनश्च आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल काबरा यांनी केले तर आभार प्रदर्शन राधिका सोनी यांनी केले.